बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एक मोठी बातमी बुलढाण्यात नेते बुलढाण्यात जलसमाधी घेतलेल्या आंदोलक विनोद पवारांचा अद्यापही शोध सुरूच आहे। आडोळेच्या ग्रामस्थांनी रस्त्यासाठी आंदोलन केलेलं आणि यातल्याच विनोद पवारांनी वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि आंदोलक वाहून गेला। 24 तासानंतर विनोद पवारांचा शोध सुरूच आहे। काल स्थानिक आपत्ती मदत पथकाने या युवकाचा शोध घेतला, मात्र अंधार पडल्याने मोहीम थांबवण्यात आली होती। आज सकाळी विनोद पवार या आंदोलकाचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा आपत्ती मदत पथकाने सुरुवात केली आहे। जेगाव प्रकल्पस्थळी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। पवार साहेब आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, रस्त्यासाठी आडोळेच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं दोन दृश्य आपण बघतोय। दुसऱ्या दृश्यामध्ये वर्तुळातला जो आपण अणूस बघतोय, आंदोलक बघतोय, त्याच आंदोलकाने उडी घेतलेली ही कालची दृश्य आहेत आपण आता बघू शकतोय। तो वाहत्या पाण्यात उडी घेतोय आणि वाहत्या पाण्यात उडी घेतल्यानंतर आंदोलक जो वाहून गेला तो कालपासून सापडलेला नाहीये, अद्यापही त्याचा शोध सुरू आहे। आंदोलक पाण्यात उडी मारताना दृश्य आपण एकीकडे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय, तर काल संध्याकाळी अंधार पडल्याने हा शोध थांबवण्यात आलेला, अद्यापही हा शोध सुरूच आहे। अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अमोल, काय अपडेट्स आहेत या प्रकरणातले? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जेगाव प्रकल्पाचं पुनर्वसनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सर्वात मोठा प्रकल्प हा जिल्ह्यातील आहे। या जिल्ह्याच्या प्रकल्पाअंतर्गत आडोळ या गावातील नागरिकांनी रस्त्याकरता म्हणजे जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते आणि काल आंदोलन करत असताना एका विनोद पवार नामक आंदोलनकर्त्याने या पूर्णा नदीमध्ये उडी घेतली आणि त्यामध्ये तो वाहून गेलेला, त्याला जलसमाधी घेतलेली आहे। त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह राज्यामध्ये खळबळ निर्माण झाली होती। मात्र 24 तासानंतर सुद्धा त्याचा अजूनही मृतदेह जो आहे तो अजूनही सापडलेला नाही आहे। काल दिवसभर त्याची जी मोहीम होती, जी शोध मोहीम सुरू होती, मात्र सायंकाळी अंधार पडल्यानंतर ही मोहीम कुठेतरी थांबवण्यात आली होती। पुन्हा सकाळी ही मोहीम एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात आली। अजूनही मोहीम सुरू आहे, मात्र आता पाऊस संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे कुठेतरी मोहीममध्ये अडथळा निर्माण करत आहे। 24 तास झाले या शोध मोहीम अजूनही सुरू आहे, मात्र अजूनही मृतदेह मिळून आलेले नाही। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आपल्याला रोष हा जो दिसून येत आहे। सौरभ, निश्चितच अमोल, यावर लक्ष ठेवून असा या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।